नमस्कार. आज आपण पाहणार आहोत 2 बियांची गोष्ट. गोष्टीचं नाव आहे भीती आणि धैर्य यांच्यातला फरक. एक शांत गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. अनेक वर्षाच्या अनुभवाने त्याने एक गोष्ट शिकली होती. निसर्ग आपल्याला रोज काही ना काही शिकवत असतो. एके दिवशी तो आपल्या हातात 2 बिया घेऊन शेतात गेला. दोन्ही बिया दिसायला अगदी सारख्याच होत्या, पण त्यांचे विचार मात्र पूर्णपणे वेगळे होते. पहिली बी मनात म्हणाली, जर मी या जमिनीत गेले तर तिथे अंधार असेल, माती माझ्यावर पडेल, पाऊस पडेल, वारा सुटेल, कदाचित मी कुजून जाईन, मला सुरक्षित राहायचं आहे. दुसरी बी हसली आणि म्हणाली, हो, अंधार असेल, संघर्षही असेल, पण त्या संघर्षाशिवाय मी झाड कशी होणार, माझ्या फांद्यांवर फुलं कशी येणार, माझ्या सावलीत लोक कसे बसणार. शेतकऱ्याने दोन्ही बिया जमिनीत पेरल्या. दिवस गेले. पहिल्या बियाने भीतीपोटी स्वतःला वाढू दिलं नाही. ती सतत विचार करत राहिली, उद्या पाहू, अजून थोडी वाट पाहू. पण दुसऱ्या बियाने मातीचा अंधार स्वीकारला. तिने पावसाचे थेंब सहन केले. तिने वाऱ्याशी झुंज दिली. तिने जमिनीला फोडून वर येण्यासाठी प्रयत्न केले. सुरुवातीला कोणीही तिची दखल घेतली नाही, पण दिवसगणिक ती रोपटं बनली आणि नंतर एक मजबूत झाड. तिच्या फांद्यांवर पक्षी घरटं बांधू लागले. तिच्या सावलीत थकलेले प्रवासी विसावू लागले. तिच्या फळांनी अनेकांची भूक भागवली. दुसरीकडे पहिली बी अजूनही सुरक्षित राहण्याचा विचार करत होती. एके सकाळी एक पक्षी आला आणि ती बी उचलून तोंडात घालून निघून गेला. तिला वाढण्याची संधीच मिळाली नाही. मित्रांनो, आपणही अनेकदा त्या पहिल्या बियासारखेच वागतो. नवीन काम सुरू करायचं असतं, पण भीती वाटते. स्वप्न पूर्ण करायचं असतं, पण लोक काय म्हणतील याची चिंता वाटते. अपयशाची भीती इतकी मोठी होते की आपण प्रयत्नच करत नाही. पण लक्षात ठेवा, जीवनात सर्वात मोठा धोका म्हणजे धोका न पत्करणं. कारण सुरक्षित राहण्याच्या प्रयत्नात अनेक जण स्वतःची स्वप्नच गमावून बसतात. आज स्वतःला एक वचन द्या. भीती असेल तरी चालेल, अडचणी येतील तरी चालेल, पण मी थांबणार नाही. कारण एका छोट्या बीमध्येही विशाल वृक्ष बनण्याची ताकद असते. फरक फक्त एवढाच असतो, ती भीती निवडते की धैर्य. आज तुम्ही कोणता मार्ग निवडणार? कमेंट करून नक्की सांगा. गोष्ट आवडली